एक डाऊट आहे. मी ते लेटर ते काय म्हणतात प्रपोजल वाचत होतो. हा. ते त्याच्यात आपण ते कॅपिटल कॉर्पस काय ते सिलेक्ट नाही केलं का अजून ते? हॅलो. हा, म्हणजे आत्ताच म्हणताय ना? आत्ताच. मग ते कशाच्या अंडर दिलंय ते काय मॅडम सांगणार आहेत का आता? मॅडमच्या आई नेमक्या आजारी आहेत. ओके. हा, पण त्यांनी मला असं वाटतं त्याच्यामध्ये स्पेसिफिकली या पर्पज साठी दिलेली आहे त्यांनी. ही जी ओके. आता सध्या स्पर्धा चालू आहे आपली, ओके 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 28 फेब्रुवारीला तिचं समापन होणार आहे. ओके मला असं वाटतं की त्याच्यावरती टिक मार्क केलेला आहे त्यांनी. ओके. त्याला काही कमी पडताय का म्हणजे फंड्स काही आपल्याला गरज आहे का? त्यांनी त्याच्यात 2 ऑप्शन दिले, आयदर याच्यासाठी वापरा नाही तर मग तुम्ही ते कंटिन्यू करा असं. ते लक्षात आलं माझ्या. मी विचारतोय म्हणजे ऍज अ नाही, माहिती म्हणून. नाही, कमी तर नाही पडत आहे. नाही ना. ओके ओके. कारण आपण त्यावेळेसच प्रोव्हिजन करून ठेवली होती बरोबर. स्टार्ट व्हायच्या आधी. फक्त म्हणजे जास्त त्यांनी पैसे असतील तर मला वाटतं प्राइस मध्ये थोडीशी वाढवता येईल असं एक, म्हणजे जे प्राइस साठी जे आपण किट वगैरे देणार आहोत ओके ओके ओके. त्याच्यावर थोडंफार ऍडजस्ट करता येईल. बरं. हा, even अदरवाईज तसा आपला काही विशेष खर्चच नाही आहे, कारण सगळं जी आपली ऍडमिनिस्ट्रेशन आहे ती आपण फ्री याच्यातूनच करतोय. बरोबर. आणि सगळी कोडिंग वगैरे आपणच लोक करतोय. ओके. फक्त ते जे प्राइस द्यायचे, डिस्ट्रीब्युशन करायचं आपल्याला शिक्षकांना. गरज असेल तर म्हणजे आय वुड बी विलिंग. गरज असेल तर आता कमी पडत असते. मला वाटलं काही कमतरता आहे म्हणून मॅडमने लगेच. नाही, त्यांनी खूप मागे पण त्यांनी सांगितलं होतं की मला दरवर्षी द्यायचे आहेत. त्यानिमित्ताने आता त्यांनी सुरू केलं, कारण आपण आतापर्यंत मग रजिस्ट्रेशन पण केलेलं नव्हतं. बरोबर. ठीक आहे. आणि आता आपण प्राइजेस साधारण जस्ट काय देता येईल, म्हणजे किट्स दिले तर एक प्रॉब्लेम असा येतो की बाहेर इथल्या मुलांना आपण किट ते ओके करून देऊ शकतो 1 दिवसाचा वर्कशॉप घेऊन. पण बरेचसे मुलं बाहेरगावचे असतात. मग त्या दृष्टीने आपल्याला मग सायन्स रिलेटेड काही तुम्ही ते सोलरचं म्हणताय का? सोलरचं तसं ते देता येईल का? आपण ते सोलरचाही देता येईल. म्हणजे मागे आपण सोलरचे पण दिले होते. ते पॅनल आणि लाईट दिलं होतं ना एकदा. हो, नंतर मग काही इलेक्ट्रॉनिक्सचे किंवा असे मॅग्नेट वगैरे असे पण काही दिले होते किट्स, किंवा फिजिक्स एक्सपेरिमेंटचे छोटे. ते तुम्ही बाहेरगावचं म्हटलं म्हणून मी म्हटलं की सोलर आणि लाईट ते युजफुल आहे ना. हा, पण ते लिमिटेड टू नाशिक ते सोपं पडतं असेंबल करायला, म्हणजे 1 दिवस वर्कशॉप घेऊन. परंतु आता कसं ऑल ओव्हर महाराष्ट्र, मुंबई, पुणे किंवा अजून बाहेरगावचे पण लोक आहेत. मग त्या केसमध्ये आजच्या मीटिंग मध्ये आपण तोही डिस्कशन करू. मग किट्स दिले तर ते व्यवस्थित त्यांनी असेंबल केले पाहिजे, नाहीतर ते पडून राहतील. नाहीतर मग सायन्सचे पुस्तकं वगैरे एक्सपेरिमेंटचे. तुम्ही ते सोलरचं काय म्हटलं 1 दिवस लागतो असेंबल करायला? 1 दिवस वगैरे नाही लागत, पण एक 3-4 तास, म्हणजे इंडिपेंडंट जर पाठवलं आणि त्याला जर का व्यवस्थित गायडन्स नाही मिळाला तर मग येऊ शकतो एवढंच. म्हणजे अजून आपल्याकडे तसं 1.5 महिना आहे. फक्त आता ठरवलं तर म्हणजे आतापासून आपल्याला ते व्यवस्थित करता येईल. म्हणजे अतिशय सोपं आहे, परंतु कसं होतं की त्या मुलाला जर का व्यवस्थित गाईडलाईन नाही मिळाली, मग ते पडून राहिलं किंवा खराब झालं, म्हणजे ऍटलीस्ट असेंबल होतो तरी ते पाहिजे. म्हणजे तो मुलांनी स्वतः जर असेंबल केलं तर त्याला असेंबल करण्याचा आनंद पण मिळेल, तो शिकेल सुद्धा. आपण वर्कशॉप करून केलं तर ते जास्त संयुक्तिक ठरेल. अदरवाईज त्याला कोणाच्या तरी मार्फत टेक्निकल हेल्प घेऊन तो असेंबल करेल किंवा पडून राहील, असे 2 गोष्टी होतील. पडून तो बहुतेक राहणार नाही, कोणी ना कोणी मिळूनच जाईल त्याला. ते DIY किट्स असतात, म्हणजे तसं देता येईल आपल्याला ते. हे जे किट आहे ना, हे किट अनअसेंबल्ड आहे आणि ते बनवायचं आहे असं पैकीचं किट आहे. रेडीमेड किट नाहीये, म्हणजे रेडीमेड सोलर लॅम्प नाहीये. नाही, सोलरला ते माहिती मला. मागच्याच मी म्हणजे जेव्हा दिलं तेव्हा ते मी जेव्हा अण्णा पण होते तेव्हा ते IIT पवईला त्यांनी दिलं होतं, ते पण मी पाहिलं होतं. ते मी एक म्हणतोय. दुसरं एक असं आहे की ते आता बर्थडेला आजकाल गिफ्ट मी माझ्या मुलाच्या मित्रांच्या बर्थडेला दिले होते, ते असे हे मिळतात ना, काय म्हणतात त्याला, छोटस त्यातनं काहीतरी सायन्सचं तुम्हाला एक प्रिन्सिपल समजतं. फक्त माझा आवाज येतोय? हॅलो, आवाज येतं ना. तर ते
असं एक पझल टाईप असतं किंवा काही असं त्यातनं तुम्हाला ते कुठल्या एखादं प्रिन्सिपल समजतं. फक्त ते आता मला बरोबर आहे. एक माझी मुलगीनी सुद्धा एकदा ती लहान होती जेव्हा तेव्हा तिनं ते याच्यावरती टाटा स्काय वरती काही त्यांचे स्पर्धा असायचे तर तिच्यामध्ये तिनं एक किट जिंकला होता. त्याच्यामध्ये सोलर पॅनल होते आणि त्याला तुम्ही 6-in-1 तो किट होता. म्हणजे 6 प्रकारचे खेळणे तुम्हाला बनवता येऊ शकत होते त्या म्हणजे असे विंड मिल्सचा मॉडेल म्हणजे तो सोलरवरती चालायचं. सोलरमध्ये ठेवलं की ते फिरायला लागायचं त्याचं किंवा त्याचा किडा जो कुत्रा असतं ना ते कुत्र्यासारखं त्याचं ते मुवमेंट व्हायची. असे ते 6-in-1 किट होतं. अशा प्रकारचे किट्स पण मिळू शकतील. आणि सोपे असतात ते. अशा प्रकारचे काही असतील तर ते बघू शकतो आपण. ते काहीतरी मेकॅनिक्स किट होतं आठवतं मेकॅनिकल किंवा लोगो याच्या असतात ना. लेगो नाही ते मेकॅनिकल ते गोष्टी सेप्स बनवायचे आणि त्याला असं म्हणजे ऍक्च्युअल आता एक क्रेनचा होता फॉर एक्झाम्पल ऍक्च्युअल क्रेनची मुवमेंट होते. मेकॅनिक म्हणतात त्याला काय कायनेटिक्स बेसिकली कायनेटिक्स शिकायला. आणि लेगो मध्ये मोटरवाले पण असतात काही ते खूप महाग म्हणजे एकदमच तुम्ही लाखो आपले टोटल नंबर ऑफ किती आपले प्राइजेस किती टोटल विद्यार्थ्यांकरता सांगितले आणि टीचर्स करता टोटल नंबर ऑफ प्राइजेस किती आपले टोटल प्राइजेस आपले 36 आहे. 1st to 12 पर्यंत प्रत्येकी 3 प्राइजेस आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला परत असं करावं लागेल पहिली म्हणजे लहान गटाचे प्राइजेस सिम्पल आणि मोठ्या गटाचे कॉम्प्लिकेटेड म्हणजे पहिलीच्या मुलाला अगदीच बाकीचे असे अवघड देऊन परत ते होणार नाही. तो पण म्हणजे आपण सर्वांनी मिळून विचार करून ठरवलं तर बरं होईल बुवा. आणि 500 रुपये ऍव्हरेज आपण सांगितलेलं आहे. मग लहान गटाला थोडेसे कमी प्राइजेसचे असते तरी चालतील आणि तीच अमाऊंट आपण मोठ्या गटामध्ये टाकू शकतो. 500 रुपये म्हणजे साधारणतः 18,000 रुपये साधारणतः आपलं बजेट आहे बरोबर ना. हो आपण 20,000 रुपये जमा केलेलेच आहेत. बरोबर ठीक आहे. आता मला एकदम म्हणजे विचार करायला लागेल पण असं 1-2 गोष्टी माझ्या डोक्यात होत्या ते मेकॅनिक्स एक होतं आणि नाही म्हणून आपण थोडीशी आधी मीटिंग म्हणजे अशा दृष्टीनेच घेतली की फेब्रुवारी पर्यंत आपल्याला वेळ आहे. फक्त त्याच्या एक 8 दिवस आधी आपण सर्व रेडी असलं पाहिजे. नाही ते गोष्टी यायला पण वेळ लागेल ना. आपण ऑनलाईन वगैरे ऑर्डर केलं तर त्याला एक 8 दिवस दिले पाहिजे आपण. म्हणजे मग साधारण 1 महिना वेळ आहे असं गृहीत धरून ठीक मी बघतो काय आपण प्रत्येकच जण बघू काय त्यात सुचत. आणि मागच्या वर्षी आम्ही काही सायन्सचे पुस्तकं पण दिले होते. फक्त ते आता इंग्लिश मीडियम मराठी मीडियम हे पण सर्व बघावं लागतं. म्हणजे मग ते किती आता म्हणजे आपल्याकडे किती मराठी असं काही आपण केलंय अजून का नाही म्हणजे नाही आता नाही बाकी अनालिसिस तर सोपं आहे पण प्राइजेस मिळाल्यानंतरच आपल्याला त्याच्यात किती इंग्लिश मीडियम आणि किती मराठी मीडियम हे स्टॅटिस्टिकली 50-50 आहे का असं लक्षात येईल. तसं 40-60 वगैरे आहे म्हणजे इंग्लिश मीडियमचे 60 किंवा अजून नीट पाहिलं नाही. पण साधारण जरी आपण जास्त पुस्तकं घेऊन आलो बक्षिसाचे तरी ते चालू शकतं. म्हणजे पुढच्या वेळेस आपल्याला वापरता येतात. ते आता मागच्या वेळेस आणले ते मराठीचे राहिलेले आहेत काही. ओके इंग्लिशचे मात्र सर्व दिले गेले कमी पडले होते आणि काही किट्स पण आम्ही आणले होते छोटे. बजेट काय असेल साधारण बक्षिसांचं 500 ऍव्हरेज आहे. किती 100 500 पर स्टुडंट 500 ओके चांगली आहे सबस्टॅन्शियल अमाऊंट. आणि मग त्यामध्ये लहान मुलांना थोडीशी कमी अमाऊंट मध्ये देता येईल जर का मोठ्यांना जास्त द्यायचे असतील तर किंवा सगळ्यांना सरसकट सारखं. फक्त लहान मुलांना कॉम्प्लिकेटेड गोष्टी देऊन उपयोग नाही एवढंच फक्त. आणि बाहेरगावची असतील तर मग कसं आपण कुरिअर करतो का किंवा कुरिअर करतो. म्हणजे मग ते पॅकेज वगैरे तसं पाहिजे ते काय म्हणजे ते तसं डॅमेज न होण्यासारखं आणि विथ पॅकेट. मागच्या वर्षी आम्ही सरसकट पुस्तक हे केलं. याच्या आधी आपण काय करायचो 1 दिवस वर्कशॉप घ्यायचो आणि ते आतापर्यंत कसं होतं RYK कॉलेज बरोबर असल्यामुळे मग सगळं मी 1-2 आलोय त्याच्यावर तिथे होतो. आता कसं होतं की तिथे जाणं करणं म्हणजे व्हॉलेंटियर पण आपल्याला पाहिजे. जणांमध्ये या गोष्टी जमणार.
मग त्या मॅडम येणार आहेत मंगेरा मॅडम का नाही आज? नाही, बंगेरा मॅडमच्या आईंची तब्येत बरी नाहीये, फक्त मग आपण पुढे मग त्याला काय अनुमोदन म्हणजे ते पार करायचं कसं करायचं ते? हो बरोबर, अनुमोदन देऊनच पुढे. मग काय काय कॉर्पस मध्ये टाकायचं का काय ठराव करायचा त्याचा? हा, वडनेरे सर. मला असं वाटतं की आपण हे प्रस्ताव मान्य करू की बुवा हे आहे त्यांनी जे 5,000 रुपये देण्याची हे केलेलं आहे तर त्याला आपण मंजुरी देऊया आणि शक्यतो आपण ह्या स्पर्धेसाठी वापरू आणि म्हणजे त्याच्यामध्ये प्राइज मनी वगैरे आपण वाढवता येऊ शकेल आणि जर काही पैसे उरले तर ते मग आपण कॉर्पस फंड मध्ये त्याला वर्गीकरण करून टाकू. ठीक. म्हणजे कारण ते एकदम कट टू कट होणार नाही. आता काही काही गोष्टी जसं आता यांनी सांगितलं की कदाचित आपल्याला कुरिअरनी पाठवावे लागतील. खर्च कदाचित समजा जर म्हणजे इकडे कमी पडत असेल तर ते त्याच्यातून आपल्याला वापरता येऊ शकेल. आणि थोडेफार उरले तर ते मग आपण पुढे कॅरी फॉरवर्ड करू. आणि ते आपण अनुमोदन म्हणजे मागच्याच ते ऑनलाईन जाऊन नंतर हे करायचं तसंच करणार ना? हो तसंच आपण म्हणतो सेम प्रोसिजर ठेवत जाऊ प्रत्येक वेळेला. सिस्टमॅटिकली एकच शिस्त आपण पाळलेली बरी राहते. हा म्हणजे आता हे आपण आज आपण ऍक्सेप्ट करतोय आणि मग हे 3 लोक जे आपले अकाउंट होल्डर त्याला हे करतील ते तीच पद्धत आपली राहणार. त्याच्यानंतर ते त्यांची आपण मनी आपण ऍक्सेप्ट करू अकाउंट मध्ये जमा होतील ते असं. मला वाटतं त्याच्यामध्ये काही विशेष काही चर्चा नाही. फक्त आय थिंक आपलं फक्त ते गिफ्टचं बघू जरा. आणि त्या आपले मेंबरच आहेत सगळे आपल्या नियमात बसतंय त्याच्यामुळे काही तसा प्रॉब्लेम नाहीये. बाय तुमचे ते याचे तुम्ही फारच मेहनत घेता. मला ऍक्च्युली संध्याकाळी एंडला मी दिवसाच्या बघतो तर इतके मेसेज आलेले असतात म्हणजे मला कधी कधी प्रश्न पडतो लोकांना एवढे प्रश्न का पडतात. बरेचसे तुम्ही एकदम व्यवस्थित इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत तरी फार लोकांना डाऊट्स येतात. हो हेटेरोजिनियस ग्राउंड असतो आपला. काही लोकांना फार लवकर समजतं काही लोकांना खूप उशिरा समजतं. काही लोक कॉमर्स वगैरेचे आलेले असतात आणि ते नुसतं शिकवतात तिकडे शाळेमध्ये. पण असं लाईफ सायन्सेसच्या मंडळींना किंवा म्हणजे इव्हन सायन्स आणि मॅथ्स मध्ये सुद्धा पुष्कळ फरक पडतो. म्हणजे त्यांची जी कम्प्युटर हाताळण्याची गोष्ट. मी आता बऱ्याच काळ तुम्ही संध्याकाळी बघतो मेसेजेस आणि इतके मेसेज आलेले असतात आणि इतके डाऊट्स असतात ते मला ट्रॅकच लागत नाही. म्हटलं एवढे कसे लोक. अच्छा तुम्हाला पण पर्सनल याच्यामध्ये विचारतात का लोक? नाही मी ते ग्रुप याच्यात आहे ना. ग्रुपमध्ये पाहतात. ग्रुपमध्ये आहे ना तर ते मला पहिले म्हटलं आपण काहीतरी त्याच्यात कॉन्ट्रीब्युट करू पण मी बाय द टाइम मी मेसेज पाहतो तर इतके मेसेज आलेले असतात की मला समजतच नाही नक्की काय चाललंय. नाही खूप लोक उत्साहाने करतात. खूपच उत्साह आहे लोकांमध्ये. चांगलंय. खूप प्रत्येकाला म्हणजे 500-600 तर विद्यार्थ्यांचे साधारणपणे 550-600 विद्यार्थ्यांचे तर आपल्याला हे आलेले आहेत व्हिडिओ. आणि आपण टाइम लिमिट ठरवलं होतं का त्याला काही? हो टाइम लिमिट आपण बिलकुल कट टू कट म्हणजे 18 तारखेला 23:59:59. नाही व्हिडिओचं टाइम लिमिट. व्हिडिओचं टाइम लिमिट आपण म्हणजे तसं टाइम लिमिट म्हणजे त्याला आपली गाईडलाईन होती की 3 ते 5 मिनिटं असायला पाहिजे. पण ते आपण काही फार काही त्याला आपण स्ट्रिक्टली पाळणार नाही आहोत. एखाद्या बोलताना 1 मिनिटामध्ये 2 मिनिटामध्ये समजा त्याला जर सांगता आलं बरोबर तरी काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे आपण काही त्याला छोट्याचा प्रॉब्लेम नाही मोठे व्हिडिओ असेल तर प्रॉब्लेम आहे. त्याला जर सगळे गोष्टी आता ते जे पुस्तकांमधले जे काही आहेत गोष्टी की शक्यतो 3 ते 5 मिनिटांमध्ये सांगता यायला पाहिजे त्याला. मार्कावे सगळे. चांगलं आहे तुमचं अप्रिशिएबल आहे काम. बरंच त्यात एफर्ट्स घेतले. अजून पाहायचंय अजून ते सगळे टीचर्स लोकांना आपण पाठवतोय. टीचर्स किती प्रत्येक व्हिडिओ म्हणजे प्रत्येक शंकेला उत्तर देणं हे पण टीडीएस आहे. फारच टीडीएस आहे. त्यातच मी कौतुक करतो. खूपच खूप श्रम घेतलेले त्याच्यासाठी. आणि बऱ्याच शिक्षकांना बहुतेक सवय नसावी शाळेतल्या अशा प्रकारच्या स्पर्धा. अशी त्यांना ऑपॉर्च्युनिटीज मिळत नाही. अशा प्रकारच्या गोष्टी करायच्या म्हणजे व्हिडिओ बनवायचे व्हिडिओ अपलोड करायचे. बरोबर. मग अपलोड करताना सुद्धा त्यांना वेगवेगळ्या अडचणी येतात. मग ते गुगल ड्राईव्ह वरती टाका. मग ते वेगळ्या आयडी वरनं टाकण्याचा प्रयत्न करतात. मग ते फेल जातं. मग त्यांना आपल्याला सांगावं लागतं. कधी कधी ओपन कर मग आता तू हे घे मग आता ते घे. म्हणजे आम्ही त्याला डेमो देतो कधी कधी. एवढी स्पेस आहे कारण व्हिडिओचं बरंच लागेल ना त्या ड्राईव्हवर. थोडीशी वाढून घेतलेली आहे. ते काय नॉमिनल कॉस्ट मध्ये वाढून मिळते. ओके. 3-1 महिने नंतर आपण ते स्टोअर नाही करत ना नंतर काढून टाकतो ना ते? नाही नंतर आपण त्याच्यातले बेस्ट व्हिडिओ आपल्या युट्यूबवर टाकतो ना आपल्या सायन्स. ओके.
आणि युट्यूबवर टाकल्यावर मग तसं काही टेस्टचा प्रश्न नाही. नाही, कारण इकडे तू ड्राईव्हवर ते खूप जागा घेईल, व्हिडिओ खूप मोठे असतात ना. हो हो हो. तर नाही, ड्रायव्हर तर आपण नंतर नाही ठेवत भाऊ. तात्पुरतं हम्म. हार्ड डिस्क मध्ये आपण टाकून घेतो ते. बरोबर बरोबर. ओके. हे प्राइजेस आणि साधारण एक 8-10 दिवसात जर का तुम्ही सांगितले तर आपल्याला हो फास्ट. चालेल, मी बघतो काय मला असं वाटतं की आपले जे शिक्षक आहेत ना, जे जसे आपले बंगेरा मॅडम आहेत, त्या जसं शाळा चालवतात, तर त्यांना कदाचित त्यांच्याकडून पण आपण सजेशन घेऊया हो की लहान चांगलं सुचलं. मुलांसाठी प्रायमरीसाठी मला असं वाटतं ते प्लास्टिक क्ले असतात किंवा असे खेळण्याचे विषय की जे त्यांना त्याच्यातनं अनुभव असतो. तर कदाचित आपण त्यांना जर समजा बजेट सांगितलं की बा या बजेटमध्ये साधारणपणे बसणारे काही तुम्ही सजेस्ट करा, तर प्रायमरीचे ते चांगले सजेस्ट करू शकतील. तसंच आपल्या शाळेतले जे काही शिक्षक आहेत त्यांना पण आपण त्यांच्याकडून आपण हे घेऊ शकतो, सूचना घेऊ शकतो आपण किती By the way, cover करायचं ते शिक्षकांना पण आपल्यावर प्राइज आहे का? हं? हो, शिक्षकांना पण प्राइज आहे? पण हो, आहे. शिक्षकांना आपण साधारण 1000 पर टीचर असं सांगितलं. नाही म्हणजे 36 पैकी मुलांचं किती आणि शिक्षकांचं किती? मुलांचे 36 प्लस 5 शिक्षकांचे असे आहेत. ओके ओके, 41 आहेत टोटल. ओके. आणि 36 मध्ये वेगवेगळे वयोगट ना, 5वी 6वी 7वी 8वी असं का? 1ली ते 12वी विद्यार्थी प्रत्येकाची 3. प्रत्येक. ओके. आता याच्यामध्ये 12वीचे मुलं सहभागी नाही झालेले, 11वी पर्यंत आहेत, कारण 12वीची आता इमिजिएट परीक्षा असल्यामुळे बरोबर. 12वीचे मुलं नाही आहेत. म्हणजे 1ली ते 11वी. 10वीचे पण नाहीत बहुतेक, नाही बहुतेक 10वीचे काही आहेत. काही आहेत का? ओके. बरं, आता पुढील हा जर टॉपिक संपला असेल तर आपण जस्ट पुढच्या मुद्द्यावर जाऊया. चालेल. तर तसं माझ्या मते वडनेर मध्यंतरी आपण रजिस्ट्रेशन संदर्भात बरंच काम केलं आणि सायन्स फोरमची नवीन वेबसाईट पण आपण सुरू केलेली आहे. त्यामध्ये आपण म्हटलं होतं की मेंबर्स आपल्याला ते ऍड करायचे आहेत. अजून त्या प्रोसेसला आपण सुरुवात नाही केली. तर एक व्यवस्थित पद्धतीने आपल्याला कसं जाता येईल, काय जाता येईल की जेणेकरून फक्त आपल्याला काय तो फॉर्म भरायचा आहे नॉमिनल आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्यायचा आहे. आपण अजून व्हॉट्सअप ग्रुप पण नवीन पद्धतीने नवीन रजिस्ट्रेशन प्रमाणे बनवलेला नाहीये. म्हणजे नवीनच सुरू करावं. टोटल आहे ते आपण कंटिन्यू राहू देऊ. पण कोणी दाखवली का इच्छा मेंबर व्हायची? हो, मेंबर तर खूप जण होतील ना. पण कसं होतं की आता झालं कसं आहे खरं सांगायचं तर की स्टुडंट्सचे जवळजवळ 10-12 ग्रुप्स आहेत आपल्याकडे विज्ञान गंगा या नावाने. त्याच्यात 500 ते 1000 असा ऍव्हरेज असे पण विद्यार्थी आहेत. शिक्षकांचा एक 500चा ग्रुप आहे, 200चा ग्रुप आहे वगैरे असे वेगवेगळे ग्रुप्स बरेच फॉर्म झालेले आहेत. सायन्स फोरमचे आपले जुने 2 ग्रुप आहेत, सायन्स फोरम नावाने वगैरे. आणि टीचर्सचे पण विज्ञान गंगा टीचर्स किंवा मार्गदर्शक म्हणून असे पण बरेचसे ग्रुप्स आहेत. परंतु एक सायन्स फोरमचं आपलं रजिस्ट्रेशन पासून एक ऑफिशियल ग्रुप व्हावा, त्याला थोडेसे नियम आपल्याला, तसं वडनेर सरांनी बऱ्यापैकी काम केलेलं आहे. परंतु थोडस रजिस्टर्ड मेंबर्स असा ग्रुप का? रजिस्टर्ड मेंबरचा एक ग्रुप आहे, तो नाही. खरं पाहिलं तर आपली कल्पना ही आहे की आपण खूप पातळी नाही बांधायची. सध्या आपल्या 2 पातळी आहे. एक म्हणजे ती 3 अकाउंट होल्डरची पातळी आहे आणि बाकी आता आपण 11 आहोत. AOP. बरोबर. तर आता जे AOPची कल्पना म्हणजे जी आपण आपल्या याच्यामध्ये मांडलेली आहे ती अशी आहे की सगळ्यांनाच पार्टिसिपेशन करायचं आहे आपल्याला. बरोबर. तर अनलेस वी आर व्हेरी शुअर दॅट वी आर रेडी फॉर एक्सपेन्शन, आय थिंक वी शुड नॉट गो फॉर इट. उगाच ग्रुप करण्यात पॉईंट नाही. कारण म्हणजे तुम्ही जर आपला ग्रुप जो 11 लोकांचा ग्रुप आहे जोपर्यंत आपल्याला कॉन्फिडन्स येत नाही की आपल्याला हे वाढवायची, कारण दे विल बी सम म्हणजे ते शेवटी अल्टिमेट अथॉरिटी या 3 लोकांचीच आहे. म्हणजे आपण हे नाही, आय थिंक एओपीचा ग्रुप तर राहू, दुसरा ग्रुप करायचा की नाही हा मुद्दा आहे ना. आय डोंट थिंक एओपीच्या ग्रुप विषयी ते जोशी सर बोलतात. माझ्याकडे त्यांचं असं म्हणणं आहे की आपण मेंबर जे आहे ना, आपली जी घटना आहे, आपला जो कॉन्स्टिट्यूशन आहे, त्याच्यामध्ये 2च पातळी आहे. आपण रिसर्च केलेली आहे. एक मेंबर आणि दुसरं अकाउंट होल्डर. ओके. आणि आपण असं म्हटलेलं की सगळे लोक मिळून निर्णय घेणार आहेत.
ही आपली बरोबर, 18 बरोबर. ऑगस्टची आपली मीटिंग झाली होती तेव्हापासून हीच कल्पना आपण ठेवलेली होती. बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये बुवा 11 लोकांचा वेगळा ग्रुप, 500 लोकांचा वेगळा ग्रुप आणि 3 लोकांचा वेगळा ग्रुप अशी कल्पना आपण केलेलीच नव्हती. मग जसं आहे We तसं are जाऊ पण दे ते ना. मग फायनली कशाला? अनलेस वी आर व्हेरी शुअर की आपल्याला एक्सपॅन्ड करायचं आहे तर एक्सपॅन्ड करू. अदरवाईज जसं चाललं तसं चालू देऊ. हा, आय एग्री. जेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स वाटेल की हा आपण इतर लोकांना पण त्याच्यामध्ये, कारण तसेही जे बेनिफिशियरीज आहेत ते तर आहेतच. जे आपले आता 500-600 लोकांनी आपल्याला 1000 लोकांनी साधारणपणे फॉर्म म्हणजे ते व्हिडिओजमध्ये हे केलं असेल, पार्टिसिपेशन केलं असेल. काही सिलेक्ट झाले असतील, काही नाही सिलेक्ट झाले असतील. असे हजारो लोक आपल्याशी संलग्न आहेत, असोसिएटेड आहेत. ते बेनिफिशियरीज आहेत. पण आपण त्यांना जोपर्यंत आपल्याला कॉन्फिडन्स येत नाही तोपर्यंत आपण त्यांना आपले एओपीचे मेंबर म्हणून त्यांना नको घ्यायला, असं एक मला वाटतं. तेच राईट. आय डोंट म्हणजे सध्या जितकं मला आहे तितकं चालू ठेवू. राईट. जेव्हा तुम्हाला वाटेल की का गरज आहे, काच आपल्याला एक्सपॅन्ड करायचं आहे, तेव्हा तुम्ही घ्या. आय एग्री. Because then you are making them partners. अच्छा. नाही We पण are not, सर we don't म्हणजे envisage multiple levels की भाई एक ऍडवायझरीची लेवल वेगळी, एक याची लेवल वेगळी, असं असे वेगळे वेगळे लेवल आपण एनविसाज नाही केलेली आहे. म्हणजे आपली मूळ कल्पना हीच होती की सगळेच लोकांनी मिळून निर्णय घ्यायचे आहेत. मॅडम तुम्हाला काय खूप वेळा म्हणायचं? चर्चा केली त्याच्यावरती. आणि मला पण तुमचाच प्रश्न पडला होता की नवीन मेंबर्स घ्यायचे आहेत का नवीन ग्रुप करायचं. म्हणजे ग्रुप तर मला वाटतं खूप नको करायला, पण फार झालेले आहेत आत्ताच, ऑलरेडी पुष्कळ ग्रुप झालेले आहेत. हो हो हो. नाही मग सर म्हणतात तर ते कळलं नाही मला काय आहे ते. नाही बघा, आय थिंक वडणे सरांचं असं म्हणणं आहे की जर कोणी नवीन मेंबर झाले तर एओपी मध्येच ऍड होतात, बरोबर की नाही? असं तुमचं म्हणणं आहे. हो हो. हा, तर माझं असं त्याला मत आहे की आपल्याला जर त्याची गरज वाटली तर आपण त्याचा विचार करू, नाही तर आता असंच राहू देऊ ना. काय गरज काय म्हणजे नवीन हे करायची. बरोबर. जर आपल्याला असं वाटलं आपल्याकडे ऍक्टिव्हिटी मॅनेज होत नाही, की अजून काही करायचंय किंवा कोणी एकदम डेडिकेटेड मेंबर आपल्याला मिळणार आहे तर आपण ऍड करायचं. नाही तर आता बाकीच्यांना कम्युनिकेशन करायचे आपल्याकडे भरपूर मार्ग आहेत ना. हो हो. त्यासाठी ग्रुपच एक्सपांड करायचा असं काय मला वाटत नाही. प्रवीण सर, तुम्हाला काय वाटतं असं की आपण मेंबर्स वाढवावे? झाला पाहिजे सायन्स फोरमचा की त्याच्यामध्ये सगळ्यांचे विचार मांडले गेले पाहिजेत. त्याला आपण काहीतरी एक नियम करावा आणि त्याच्यात फार तर फार टीचर किंवा टीचर लेवलचा एक वेगळा ग्रुप आणि स्टुडंट लेवलचा करायचा की नाही तो नंतरचा आहे प्रश्न. पण टीचर लेवल, मार्गदर्शक लेवल, म्हणजे आता कसं आहे की अनऑफिशियल मार्गदर्शक खूप आहेत, अनऑफिशियल टीचर आहेत, आपले सायन्स फोरमचे एक्सपर्ट्स आहेत. तर असं खूप ग्रुप सांभाळावे लागतात. तर सायन्स फोरम या नावाने एओपी या मध्ये मी म्हणत नाहीये, पण एक सायन्स फोरम या नावाने असं म्हणजे खूप ग्रुप हँडल करायला ते सगळे कट करायचे आणि एकाच ग्रुपमध्ये ते येतील असं बघायचं. तुम्ही एक काम करू शकता, सायन्स फोरम मेंटर्स आणि सायन्स फोरम स्टुडंट्स असे आपण 2 ग्रुप करू. दे आर नॉट मेंबर्स नेसेसरली, नाही, पण मग आपण इंटरेस्टेड पार्टीज. एओपीची आपली जी मेन कल्पना होती ना, ज्याच्यावरती पण खूप विचार केला, म्हणजे मी आणि बरोबर. प्रवीण सरांनी खूप विचार केला याच्यावरती. बरोबर. आपण खूप मल्टिपल बॉडीज नाही तयार करायची. नाही मी बॉडीज नाही मध्ये, मी काय म्हणतो आता त्यांचे जे सगळे ग्रुप झालेत ना, नाही, काय मग 10-15 जे समजा तुम्हाला काही कल्पना आल्या तर ती इकडे मांडू शकतो ना आपण सध्या. नाही ते लक्षात आलं माझ्या. मी वेगळं म्हणतोय. मी म्हणतोय की त्यांचे जे 10-12 ग्रुप झाले ते दोन एक ग्रुप मध्ये कन्सॉलिडेट करा आणि बाकी ग्रुप बंद करून टाका. म्हणजे ज्यांना जे आता तो ओव्हरवेल्म होत आहेत आय गेस, त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की खूप जास्त झालं त्यामध्ये. काय करायचं, सायन्स फोरम नॉट मेंबर्स पर से, इंटरेस्टेड पार्टीज, म्हणजे एक मेंटर ग्रुप आणि स्टुडंट, बाकी ग्रुप मग बंद करून सगळ्यांना त्या ग्रुपमध्ये ऍड करायचं आणि हा ग्रुप तसाच राहू द्यायचा एपीचा. मग त्यांना कम्युनिकेशन आपण मल्टिपल ग्रुप यासाठी केले कारण त्याला 500 ची लिमिट होती. बरोबर. म्हणजे एकाच समजा आपल्याला छंद वर्ग आहे, बरोबर. 1000 लोक झाले आणि त्याची समजा 250 का 200 256 का 512 असं काहीतरी आता वाढवली माहिती व्हॉट्सअपने. याची लिमिट होती. 1024 ची लिमिट आहे. तर ती आता लिमिट वाढवली. ती लिमिट असल्यामुळे आपल्याला ते डबल मल्टिपल करावे लागले. नाही पण आता आपण सांगायचं जे पहिले 1024 येतील ते झाले, नंतर मग तथाच तू म्हणजे असंही 1024 लोक म्हणजे ऍक्टिव्ह आपल्याला नसतील. तसं ते मेंटेन करायला खूप काही म्हणजे खर्च काही येत नाही किंवा असं वेगळं काही हे होत नाही. म्हणजे ते इकडून काढा मग परत तिकडे टाका, ते काम वाढतं आपलं. बरोबर. नाही माझं सजेशन होतं, कारण अपॅरेंटली खूप ग्रुप मॅनेज करणं अवघड जाते असं त्यांच्या बोलण्यात मला वाटलं. नॉट दॅट आय. तो एक प्रश्न येतो स्टुडंट मध्ये पण. आता कसं झालेलं आहे की म्हणजे 1ली ते 5वी एक ग्रुप झालेला आहे, त्याचेही बरेच ग्रुप्स आहेत आणि 5वी ते
6वी ते 10वी असे त्याचे पण एक 4-5 ग्रुप आहेत. असे टोटल 9 ते 11 विद्यार्थ्यांचे ग्रुप आहेत. बर. आणि मेंटॉर किंवा टीचर्सचे पण एक 3-4 ग्रुप आहेत आणि बऱ्यापैकी मोठे आहेत. 700, 200 काय? प्रत्येक ग्रुप मध्ये किती जण आहेत? हो ना, मेंटॉरच्या याच्यामध्ये एका याच्यात 700 आहेत, एका याच्यात 200 टीचर्स आहेत. नंतर आपले एक्सपर्टचा पण ग्रुप आहे, त्याच्यात काही 75 वगैरे आहेत, काही याच्यात फार कमी आहेत. असे ते पण 4-5 ग्रुप आहेत तसं पाहिलं तर. तर मग हे सगळं कुठेतरी थोडंसं मॅनेज झालं पाहिजे आणि याला नुसतेच ग्रुप बनवून काय होतं की आता बाकीचे टीचर त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी टाकतात, पण एक सायन्स फोरम तर्फे आपण काहीतरी बेस्ट कॉन्ट्रीब्युशन देता आलं पाहिजे ते बुवा. बाबर मॅडम तुम्हाला काय म्हणायचंय? हा, मला असं म्हणायचं की एवढे ग्रुप्स आहेत, त्याच्यात ऍक्टिव्हिटीज काय चालतात, म्हणजे आपल्याला हे पण पाहायला पाहिजे की त्याच्यावर नेमकं ज्या उद्दिष्टाने आपण हे केले असतील ग्रुप ते फुलफिल होत आहे का बरेचसे लोक डॉर्मंट, आता खगोल मंडळाचे आम्ही बघतो ना, आता 5 ग्रुप झाले ते जुन्या नियमांप्रमाणे, पण ते नाही म्हटलं तरी ते बघावे लागतात काही त्याच्यात आलं तर, आणि उत्तरं द्यावी लागतात. ते बरोबर आहे, म्हणजे तो एक टास्क वाढून जातो. तर तसं काही फुलफिल होत आहे का आपलं ऑब्जेक्ट? असाच म्हणजे टास्क तो बऱ्यापैकी होतो. अर्थात त्याच्यात काही टीचर आता बऱ्याच ऍक्टिव्हिटी म्हणून टाकतायत. काही टीचर रोज सकाळी काय सुविचार टाकायचे वगैरे, त्याला पण ते इंटरेस्टेड आहेत. म्हणजे सायन्स रिलेटेड, म्हणजे सायन्स. हा, तर तसं पण मग कसं होतं की आपला आणि आपण तर लक्षच देऊ शकत नाही खरं सांगायचं म्हणजे. तर एक सायन्स फोरमचा एक कंट्रोल पाहिजे किंवा अशा दृष्टीने ऑलरेडी ते मेंबर्स आहेत. तर मग एक सायन्स फोरम म्हणून आपण काही करू शकतो का? पण ते सायन्स फोरम या भावनेने आहेत का ते इन जनरल ग्रुप झाला म्हणून ते चालू आहे? विज्ञान गंगा म्हणजे म्हणून आता ह्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत ना, त्या दरवर्षी खूप मुलं ऍड होतात, टीचर ऍड होतात वगैरे वगैरे, असं ते 24 साल 25 साल असं चालू राहतं. तर याकरता च्या दृष्टीने आपण काही कंट्रोल करू शकलो, काही देता आलं त्यांना वगैरे वगैरे, असं काही त्या दृष्टीने काय करता येईल असं तुम्हाला वाटतं का असं काही त्याच्यात मला एक मेसेजेस असं वाटतं की कधी कधी काय होतं, जसं आता आपल्याला ही स्पर्धा घ्यायची होती, मग आम्ही काय केलं, त्या स्पर्धासाठी स्पेसिफिकली हा ग्रुप क्रिएट केला. बरोबर. आपले जितके पण ग्रुप्स होते ना, सगळ्या ग्रुपला आम्ही ती मेल टाकून दिली, सगळं ते टाकून दिलं. मग काही लोक त्यांना 2 वर्षापूर्वी कधीतरी छंद वर्गासाठी वेकेशन क्लाससाठी आलेले असतील, मग ते पण म्हणतात अरे अच्छा असं आहे का, मग आपण याच्यामध्ये करूया. काही मेंटॉरचे ग्रुप होते, 2-3 मेंटॉरचे ग्रुप होते, तिकडे पण तीच मेल टाकून दिली आपण, तेच आपण पॅम्पलेट टाकून दिलं की त्यांना माहिती पडतं की हा अशी स्पर्धा घेणार आहेत. मग ते मिळून एकत्र येतात. आता एक आपण असं करू शकतो की पहिले समजा 512 म्हणजे जे काही लिमिट होती ती आता लिमिट वाढवली असेल, तर आपण अशी इंडिपेंडेंट डिस्टिंक्ट माणसं किती आहेत, डोके किती आहेत, असे डोके तेच मला म्हणायचं होतं. समजा आपले समजा 2000 डोके आहेत, तर मग 1000-1000चे 2 ग्रुप्स आपल्याला करता येऊ शकतील. ते कसं करणार? ते विद्यार्थी पण असू शकतील, विद्यार्थ्यांचे पालक पण असू शकतील, आणि ते तुमचे हे पण असू शकतील, काय तुमचे शिक्षक पण असू शकतील. आपण ते 1000 लोक खरंच इंटरेस्टेड हे कसं ठरणार? नाही, इंटरेस्टेड कधी ना कधी तर होते, आणि ते समजा जर पालक असतील, त्यांचे पोरं अजून सुद्धा समजा जो 2रीतला असेल तो 3रीत गेला असेल, जो 12वीतला असेल तर आउट गेलेला असेल, आणि लिव्ह पण करतात लोक, पुष्कळशे लोक, म्हणजे रोज येणं जाणं चालूच असतं लोकांचं. हा लिव्ह केला, यांनी हा आत आला, तो बाहेर गेला, हे चालूच असतं लोकांचं. लोक पण काही त्यांचे काही कामं असतील किंवा त्यांचे काही हे बदललेले असतील, तर एक तर त्यांचे जे हे असतात काय म्हणतात त्याला, त्यांचे जे व्हॉट्सअप नंबर असतात, व्हॉट्सअप नंबरवरनं किंवा ते समजा आपण एका एक्सेल शीटमध्ये टाकून ते डुप्लिकेशन अवॉइड करून मग पाहिलं तर आपल्याला माहिती पडेल की एक्झॅक्टली डिस्टिंक्ट व्हॉट्सअप नंबर इतके आहेत. बरोबर. समजा 1000 पेक्षा कमी आहेत सगळे मिळून, तर मग आपण सगळ्यांना सांगू की बाबा असं आपण एक ईमेल आपण हे केलेलो आहे आणि हा ग्रुप आम्ही बंद करणार आहोत, तर तुम्ही तेच मला वाटतंय की असं 1-2 ग्रुप करेन, बाकी ग्रुप बंद करून टाकायचे. हा, मग असे करत करत आपण एक ग्रुप कम्प्लीट करायचा आणि त्यांना म्हणायचं की तुम्ही इकडे जॉईन होऊन जा आणि इकडून आउट होऊन जा, असं लोकांना सांगायचं. आणि मग काही म्हणजे पहिले 1024 येतील ते आले, बाकीचे सोडून द्या. हा, मग असं होतं त्याच्यातून. हे पण आपली ऍक्टिव्हिटी, आता हे 28 तारखेनंतर आपल्याला थोडा वेळ मिळेल, त्याच्यात ही ऍक्टिव्हिटी आपण करू शकतो. म्हणजे एकच वस्तूवरती खूप जास्त हे होणार नाही.
आणि काही स्पेसिफिक पर्पजसाठी असतात आणि आपण काय करतो एक अनाउन्समेंट करून टाकतो, शाउट कास्टिंग ज्याला म्हणतो ना आपण, असं एक शाउट करून टाकतो काय असं जसं तो आपला भाजीवाला भाजी घ्या म्हणतो, ज्याला भाजी घ्यायचं तो येतो, तसं आपल्याला ते पब्लिसिटीसाठी उपयोग होऊन जातो त्या गोष्टींचा. बरोबर. नाही, पण मला वाटतं 3-4-5 ग्रुप असतील, पण सर म्हणताय एवढे ग्रुप आहेत तर ते आय थिंक ते खूप जास्त वाटल्यास किती ग्रुपमध्ये किती मेंबर्स आहेत एवढं मी वेळ काढून केव्हा तरी टाकतो. आणि खूप ग्रुप कधी पाहणं पण होत नाही, परंतु बाकीचे शिक्षक किंवा काय हे व्यवस्थित चालू आहे, म्हणजे तसं इन्फॉर्मेशन मिळते. ज्या अर्थी खूप जणांनी सोडलं नाही त्या अर्थी ओके आहे किंवा पाहतही नसतील असं पण. नाही असं नाही, सोडलं नाही म्हणजे माहित पण नसतं आपण त्या ग्रुपचा भाग आहे नक्कीच ना बराच. सर. बरं का सर, म्हणूनच मग असं आता ह्या करायचं आहे. आजच्या स्पर्धेमध्येच 600 ते 700 तर आपण विद्यार्थ्यांना आपण ऍक्सेप्ट केलेलं आहे. बरोबर 700 स्टुडंट हे झाले. बरोबर 99 टीचर्स अप्रूव्ड टीचर्स आहेत, म्हणजे ज्यांनी आपल्या क्रेडेन्शियल दिलेले आहेत असे 100 टीचर्स आहेत. बरोबर. 800 तर हे आजची स्पर्धेचेच झाले. हम्म. आता पुष्कळसे असे असतील की कधीतरी त्यांना छंद वर्गामध्ये इंटरेस्ट आला असेल तर ते लोक आलेले असतील. बरोबर आहे. बरोबर अशी संख्या 1000च्या आजूबाजूला आरामशीरच असेल. बरोबर. मग आता त्यांना जे आहे ना, जसं कन्सोलिडेट करायचं असेल आपल्याला की आपले ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कामं कमी व्हावे, तर मग आपण करू शकतो असं की मग एक ग्रुप क्रिएट करायचा आणि त्याला सांगायचं की ह्या टीचर्स लोकांनी या ठिकाणी जावं. आणि असं सांगायचं. मी तुम्हाला सांगू का, असं सांगून एक त्यांना वेळ आम्ही सांगून हा ग्रुप बंद करत आहोत तर तुम्ही इकडे जा असं आपण सांगू शकतो. किंवा आपल्याला ते ऍड करण्याची सुद्धा पॉवर असते, तर तसं आपण ऍड करू शकतो. म्हणजे कसं सपोज ती पण आपण करू शकतो. फक्त आपल्याला वेळ द्यावा लागतो या गोष्टींसाठी, पण ते वन टाइम वेळ असेल ते आपल्याला. नाही, पण 1 मार्चला तुम्ही सगळ्या ग्रुपला सांगितलं की 15 दिवसांनी आम्ही ग्रुप बंद करतोय, तुम्ही इकडे या. आणि जर 15 दिवसांनी तो ग्रुप बंद करून टाका, एक म्हणजे काय वेळ आणि बंद करून टाका. त्यातले जे खरंच डेडिकेट असतील आणि जे जॉईन नाही झाले ते नंतर मेसेज करतील की आम्ही तो ग्रुप बंद आला, मग त्यांना ऍड करायचं. हो, फक्त एवढं आहे की याच्यामध्ये लॉस हा आहे, आपल्याला नुकसान हा आहे. आपण यासाठी नाही केलं की समजा आता तुमची एखादी स्पर्धा घेतली समजा तुम्ही आणि आपल्याला त्याची वाईड पब्लिसिटी द्यायची, तर हे ऑटोमॅटिकली आपल्याला होऊन जातं. तसे काही मेंटेन करायला आपल्याला काही कॉस्ट किंवा हे नसते. त्याला बघायचं नाही, त्याला आर्काइव्हमध्ये टाकून द्यायचं, म्हणजे आपण ते बघण्याची गरज पण नाही पडत. म्हणजे एक सेफ साईडला ते आपण कुठेतरी कोपऱ्यामध्ये टाकून द्यायचं, आर्काइव्हमध्ये टाकून द्यायचं. रोज पाहायची गरज नाही. आणि मग कधी तुम्हाला अशी कधी गरज पडली की बाबा नाही मला प्रत्येक माणसाला रीच आउट करायचं आहे, कधीतरी तो झोपलेला माणूस सुद्धा जर आपल्याला जागा करायचा असेल तर हा आपल्याला फायदा होतो. मला असं वाटतं असंही करता येऊ शकेल की आपण त्यांना नोटीस द्यायची. तो ग्रुप बंद करायचा नाही, चालू ठेवायचा. फक्त आपण त्याच्यात काही खूप लक्ष नाही घालायचं आणि आर्काइव्हमध्ये टाकून द्यायचं त्याला. आणि जेव्हा कधी अशी गरज पडली की जर समजा आग लागलेली आणि आपल्याला प्रत्येक माणसाला जागा करायचंय, तर तिकडे पण त्यांना सांगायचं की आपण अशी आम्ही एक करत आहोत. त्याच्या पुढे मात्र त्याला फार नाही पाहत बसायचं. आता काही लोक तिकडे काही लोक बघणं असतात, सगळ्या ठिकाणी सगळ्या ग्रुपमध्ये आहेत, सगळ्या ग्रुपमध्ये व्हिडिओ टाकतायत, एकामेकाशी सायन्सच्या बद्दलच गप्पा मारतात. ही एक चांगली गोष्ट आहे. बहुतेक ग्रुपमध्ये मी पाहतो ना, म्हणजे जे मी असे बोले भटके पाहतो, बहुतेक ते सायन्सच्या बद्दलच त्यांची काहीतरी चर्चा चालू असते की फुगा का बरं चिटकतो भिंतीला वगैरे वगैरे अशा प्रकारचे. मग ते चिटकतं बरोबर आहे का चिकटतं बरोबर आहे त्याच्यावरती ते हे करत असतं. पण ठीक आहे, एवढी द्यायला पाहिजे. ग्रुपमध्ये काय झालंय, इझी ऍक्सेसमुळे इतके लोकांचे मत आढळत असतात आणि मग सगळ्यांना नाही आपल्याला देता येत ना, म्हणजे बरोबर. पण ठीक आहे, म्हणजे काही लोक ते रोज एक धडा देतात, एक काहीतरी त्यांच्यावरती गणित आपल्या आजचे वैज्ञानिक म्हणून काहीतरी देतात, असं काही पुढे टाकतात. असं त्यांनी एक हे बनवलेलं आहे, त्याच्यात ते टाकत राहतात. ठीक आहे, त्यांची चालू असते. पण तुम्ही म्हणता तसंच आपण करू शकतो की एक ग्रुप बनवायचा आपण, 1000ची आता लिमिट आहे आपल्याकडे. आणि मग ते एक्झॉस्ट झालं की मग दुसरा ग्रुप क्रिएट करायचा आणि टीचर्स लोकांसाठी वेगळं आणि स्टुडंटसाठी वेगळा किंवा प्रायमरी सेकंडरी असं काहीतरी करता येऊ शकेल आपण. आणि म्हणजे तो कंट्रोल ग्रुप राहील आणि त्याच्यावर आपल्या सायन्स फोरमच्या मेंबरनी ऍटलीस्ट आठवड्यातून 2-3 ऍक्टिव्हिटी तरी काहीतरी टाकलं गेलं पाहिजे. नुसता बनवलाय म्हणजे असं पण एक पाहिजे की चांगली इन्फॉर्मेशन त्यांना गेली पाहिजे की त्याचा डायरेक्टली इनडायरेक्टली फायदा होईल असं पण. म्हणजे तसं गृहीत धरूनच आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणजे मग आपल्यातले काही एक 10-12 मेंबर 20-25 मेंबर असे बेस्ट असतील की ते काही ऍक्टिव्हिटी त्याच्यात टाकतील की त्याचा फायदा होईल त्या ग्रुपला.
हे पण आपल्याला ठरवून त्या दृष्टीने करायचं आहे. आठवड्याला करता येईल की नाही डाऊट आहे मला, पण महिन्यात तर करता येईल. कारण मग तेवढे सगळ्यांचं ते फॉलोअप पण ठेवावं लागेल ना, ते टाकायचं कोण सुजाता केलं, मॅडमचं सुद्धा दर महिन्याला अमावस्याला हे असते ना, त्यांची जी हे असते, त्यांचं जे व्याख्यान असतो ते पण मला वाटतं आपण ते तर महिन्यातनं एकदा असतं ना तुमची. महिन्यातून 2 सुरू झालेत 2 केलं का? व्याख्यान. नाही व्याख्यान सुरू केलीत. ती पूर्वी ओके, 4 होती, ती आम्ही 2 केली आता. ओके ओके. आणि आकाशदर्शनाचं आता सध्या नाशिकला आमचं जे फील्ड होतं त्याचा मालक जो होता तो गेला. हो ते काय झालं मॅडम, म्हणजे काय ऍक्सिडेंट वगैरे झाला का? नाही तो झोपेतच गेला. ओके ओके. तो वडनेरे सरांचा क्लासमेटच आहे ना. आणि हा, आमचा हो क्लास ह्यांचा क्लासमेट होता. हो त्यांना मी केलं होतं फॉरवर्ड कोणाचा क्लासमेट? वडनेरे सरांचा. ओके. माझ्या बरोबर बीएससी ला माझ्या बरोबर होता तो. हो का? ओके. केमिस्ट्रीला मला वाटतं नंतर तो केमिस्ट्रीला गेला टीवायला. ती चांगली जागा होती पण ती. हो जागा फारच सुंदर आहे. हो. पण ते आता त्यांचं फॅमिली डिसिजन होईपर्यंत ती जागा तर काही आम्हाला आता उपलब्ध नाहीये. तर आम्ही बघतोय दुसरी जागा. मॅडम एकदा तिथे पण केलं ना, पण नंगरपूर डॅमच्या साईडला तिथे पण आलो होतो मी. ते हो कुठलं ते फारच आता बेकार झालं. ते त्यांनी कमर्शियल केलं एकदम. ते फोटोशूट आणि ते सगळं चालू असतं. तुम्हाला लाईट ते पॉल्युशन प्रॉब्लेम पार्टी आहे. चालू असते आणि त्याचा कंट्रोल नाही आपल्याकडे. मग आपली लोक तिकडे गेली तर आपण ते जव्हार आणि मोखडाच्या त्या रस्त्याला पण त्र्यंबकच्या पुढे ते काय ना, पेहनेला बघतोय आम्ही. पेहनेला एक चांगलं आहे, असं 2-3 जागा आहेत. पहिल्याला खूप रिसॉर्ट झाले आता. हो रिसॉर्ट खूप झाले. ते आता तोच प्रॉब्लेम आहे. आणि तर कुंभमेळ्यानी तर आणखीन होईल. लाईट पोल्युशन खूप वाढणार आहे. आम्ही लोक नेरळला जात असायचो. मी IIT मध्ये असताना हो तिकडे जरा टेकडी सारखं आहे आणि एकदम ते गावामध्ये जायचो आम्ही. ते जेव्हा हेलिस कॉमेट आला होता तेव्हा. सर तिकडे पण आता प्रचंड हे हो, आता सगळी डेव्हलपमेंट झाली असेल आता. आम्हाला तर खूप अवघडच झालं जागा शोधणं. पण सर म्हणतात तसं बरोबर आहे. ऍक्टिव्हिटीज काही शेअर करू शकतो त्याच्यावर. पण आता आमचे लेक्चर्स तर सुरू झालेत, ते तर मोस्टली कंटिन्यू होतील. आणि सायन्स डेचा कार्यक्रम असेल, पण मी अजून फॉर्मली मी त्याच्यावर काही टाकलं नाहीये. पण मी काल जोशी सरांशी बोलले. समजा आमचा काही कार्यक्रम ठरला तर आपण एकत्र काहीतरी करू शकतो. हरकत नाही. म्हणजे आपला प्राइस डिस्ट्रीब्युशन पण आता कसं 30 पैकी साधारण एक 15-20 मुलंच नाशिक मधले असावेत. बाकीचे बाहेर गावचे असतील. आणि आपण फक्त त्या लिमिटेड विद्यार्थ्यांना बोलवतो. समजा बाबर मॅडमचा काही प्रोग्राम असेल त्या दिवशी, तर तो प्रोग्राम आणि नंतर शेवटच्या 10 मिनिटात बक्षीस समारंभ असा संयुक्त प्रयोजन असं करू शकतो. तिचं आता मी 2-3 जणांना हे केलं आहे, बोलवायचा प्रयत्न करते मी. जरा सायंटिस्ट कोणी आले तर ते आले तर ठीकच आहे. नाही तर मग आमचे पण काही आहेतच लोक चांगले बोलणारे, ते कोणीतरी येतील. तेच मी विचार करत होते की समजा सायन्स फोरमचा काही वेगळा कार्यक्रम नसेल तर मग हे एकत्र होऊ शकतं. आणि शनिवार असल्यामुळे आमची लोक पण येऊ शकतात मुंबईवरनं कोणाला कारण नाशिकचेच बोलवायला ते काय अट्रॅक्ट खूप हे नाही राहत. एरवी तर आम्ही बोलवतोच, पण सायन्स डेला बाहेरचं कोणीतरी असावं असं एक आम्ही साधारण प्रयत्न करत असतो. तर तो होऊ शकतो एकत्र. मी ते झालं की प्रपोजल म्हणून टाकून देईन नंतर. मी 2 वर्षापूर्वी सगळ्याच विद्यार्थ्यांना बोलवलं होतं एका शाळेमध्ये 28 फेब्रुवारीला. आणि सगळ्यांचे त्यांचे शाळेचे प्रोग्राम असून पण कसं होतं की रिझल्ट आणि बक्षीस या विथ पालक सगळे विद्यार्थी आले होते. मग तो पण खूप मोठा गडबड गोंधळ आणि मॉब होतो. आणि मग कसं होतं की त्याच्यापैकी फक्त एक 30 जणांना बक्षीस मिळाले आणि बाकीचं ते बरोबर नाही दिसत. त्यामुळे आपण रिझल्ट पण एक 4 दिवस आधी डिक्लेअर करणार आहे आणि त्या दिवशी फक्त ते ज्यांना बक्षीस आहे तेच विद्यार्थी अटेंड करतात. अँटिसिपेशन बरेच लोक येतात असं. हो 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 सगळेचे सगळे आले होते, म्हणजे 100% आले होते. आणि मग मला वाटतं थोरात सभागृहामध्ये सुद्धा आपण तसाच कार्यक्रम घेतला होता ना. हो बक्षीस समारंभ होता ना. हो, तो खूप मोठा प्रोग्राम होतो म्हणजे होताना. पण मग ते कसं होतं, मग 2 तो ग्रुप पडतो म्हणजे. आणि ते लहान मुलं असतात एकदम, नाही बक्षीस मिळालं किंवा काय वगैरे असं ते सगळं होतं. म्हणजे तसं म्हणणं करता. आणि त्याच्याबरोबर एखादं लेक्चर असेल
खगोल मंडळाने अरेंज केलं तर ते एक चांगले हे होऊ शकते बुवा. म्हणजे सायन्स फोरमची गर्दी नसणार आहे, लिमिटेड लोक असतील आणि तुमचा खगोल मंडळाचा प्रोग्राम असं जर का आपल्याला करता आलं तर तो एक म्हणजे 15 दिवसात आपल्याला ठरवावं लागेल काय काय. हो, मी कळवते एक 4-5 दिवसात मला समजेलच. म्हणजे आता फक्त आपल्याला बक्षिसांचं काय करायचंय काय नाही ते एक ठरवायचंय की 28 फेब्रुवारीचा प्रोग्राम अरेंज करायचा म्हणजे ते व्यवस्थित होईल. आणि वडनेरे सर प्रचंड मेहनत घेत आहेत खरं तर विथ प्रोग्रॅमिंग वगैरे वगैरे. नियम वगैरे आम्ही बऱ्यापैकी कडक लादलेले आहेत आणि त्याच्यामुळे मग ते शिक्षक पण बरेच विचारतात, असं चालेल का तसं चालेल का, अजूनही कंटिन्यू फोन येत आहेत काय करायचं काही नाही वगैरे वगैरे. हो, तेच मी मगाशी म्हणत होतो की आयदर त्यांना ते इन्स्ट्रक्शन समजत नाही किंवा ते खूपच एन्थुझियास्टिक आहे की त्यांना एकदम अपलोड करता येत नाही म्हणा किंवा ती फाईल वेगळ्या फॉर्मॅट मध्ये असते, बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत. आणि ते आम्ही रंगे सर, वडनेरे सर आणि मी आम्ही तिघां मिळून बऱ्यापैकी जेवढं जमेल तेवढं तर नक्कीच. नाही आपण म्हणजे ते शिक्षक जे आहेत ते उत्साही तर निश्चितच आहे, तर उत्साही नसते तर तरी सोडून दिलं असतं, ना सोडून दिलं असतं की जाऊ दे नाही जमत आपल्याला. बरोबर. बरोबर. पण ते चिटकलेले आहे, म्हणजे ते आहेत ते म्हणजे काक चेष्टा म्हणतात ना तसं त्यांचं आहे, लागतात ते मागेच लागून राहतात. हो, आहे ना. आणि उलट आपण काय असतं जितकं आपण रजिस्ट करतो ना तितकं त्यांच्यामध्ये त्यांची ती क्षमता पण वाढते. म्हणजे जर त्याला एखादी वस्तू आरामशीर Nice. मिळून गेली तर त्याला अर्थ नसते, किंमत नसते, तसं पण आहे थोडं. बरोबर. त्याला लेट अस मेक इट लिटल बिट डिफिकल्ट ऑल्सो. हा, बरोबर. ओके. चालेल मग. चालेल मग आपण एवढ्या घेऊ आणि बक्षीस समारंभाच्या आधी आपली परत मीटिंग होईल. हो, बरोबर. धन्यवाद. चालेल. थँक्यू.